मोदींचा विजय वाराणसीतून निश्चित झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय वाराणसीतून निश्चित झालेला आहे। वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते। त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाराणसीत होते। 2 दिवस दौरा त्यांचा होता। आता सर्वात महत्त्वाची बातमी, वाराणसीतून नरेंद्र मोदी हे विजयी झालेले आहेत। आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, नरेंद्र मोदी जे भाजपाचं नेतृत्व करतात त्यांचा विजय वाराणसीतून निश्चित झालाय। तो नक्की होताच, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला। खरं तर नरेंद्र मोदीजींची 3ऱ्या टर्मची शपथ ही आधीच जनतेने निश्चित केली होती। फक्त आता आपण चर्चा यावर करतोय की 400 का नाही, 350 का नाही, एवढाच फक्त प्रश्न आहे। तोही नक्की आम्ही याचा विचार करू, कारण मीमांसा त्याची करू, जिथे कमी पडलो त्याचं बाजू सुधारून घेऊ। परंतु सत्ता मोदीजींचीच राहणार आहे। भारतीय जनता पार्टीच 3ऱ्या वेळी सरकार बनवणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये यांनी विचार करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। त्यांना आम्ही त्याचा त्रास देणार नाही आहे। जी, या चर्चे